कोणी पाहिलं होतं? मी हा तुम्ही जपून टाका सावध. ते डायरेक्ट फणीवरती उभं राहते. परत मोठं आहे का? हा असं एवढं आहे हातभर. हा चांगलं चप्पळ आहे. आज आम्ही तरंगी वस्ती इथं साप आहे तरी इथं वस्ती आहे. वस्तीच्या शेजारी येऊन बसलेला आहे. कोणता साप आहे का तुम्हाला वस्ती? तर असे साप पाऊस झाल्यामुळं बाहेर पडतात आणि वस्तीच्या ठिकाणी बसतात. तर सर्वांनी काळजी घ्या, कारण खूप धोकादायक असतं तसे साप. जाऊन बाहेर आलो हाय दगड वगैरे नाही का? आवाज द्या ना. काय रात झाली का काय ना? नाही नाही, हे तिकडूनच आलत ते आणि इथून खाली गेलं इथं. ए बाजूला व्हा. इकडे साथी आल्या लगेच इकडे. दगड लोटायचं तिकडे. कुठंच धरायला. गिळ्यात गेला असेल पुढे. तुम्ही नका पाहिली वाघ. त्यांच्या पायात भुतय लागली त्यांच्या पाऊस. अरे बाबा काय नाही करू तुम्ही गरबडा नाही केलं भरले नसतं. विचार किती केलं तो प्राणीचे हे त्याला धक्का लागला तरच ते याचा आलं सूर्य जायचं बी वाटत. हळूच हळू कुठं गेलं कुठं नाही. इथं असेल किंवा मग तिकडं गेलं असेल. हे पाहायचं का चालू ते थोडं तिकडं वळायचं. तणनाशक मारायचं म्हणजे मारा या अडचणी ठिकाणी घेऊन बस. इथे टाकायचंच नव्हतं बरोबर पण काय ते तिकडे एवढा टाइम बसणार नाही ना असं शांत. हे काय इथं तुम्ही नेमकं जाताना कुठे इथं पाहिलं का तिकडे पाहिलं? ते आलं तसं आलं इथं आलं आणि इथून परत असं खाली गेलं. हा इथून परत असं गेलं इथं. हा इथून परत टन मारून खाली गेलं. नाही नाही तिकडे नसेल. त्याच्यात काय राहतो याच्यात उलट येऊन बसत हा का.
तिथे लक्ष राहू द्या. हा हा एक एक आता पाहावं लागेल. ते काय बसली हा ते काय बाहेर आली नाही ना नाही रे असं पार बी राहिलं. आहे ना पार पार आण ते वरून पड पार आण तिकडे कोपऱ्यात असेल ना मागं हा पार का वाटत ना. चालेल कुठला होता ना मम्मी आण ना पार पार नाही का मग खोर टिकावा. दगड माहिती आहे कोणतं पण आहे यांचं आहे का तर नाही नाही पण मग मोगा म्हणलं पाय नका घालू. हा पाय नका घालू कसं आहे ते त्याला काय नसतं ते म्हणजे धक्का लागल्यावरच हे करते ते तुम्हाला माहिती आहे का नाही नाही गबाळात पाय घालीत चालले का वाडीला गेलते का बरं तुम्ही हा टमाटे फवारा मारित होतो. तिकडे लावले का आता हा घरी टमाटे इथले झाले चालू झाले. जाईन ना त्याला काहीच करणार दिसत का काय ते भरायला पाहू आधी सापडत येतं खरं खोर आण बरं तिथून फावड हा ओढायचे नाही ना दोघांना मोठा घ्यायचा का तिकडे तो हाय हाय मित्रांनो कोबरा जातीचा साप आहे. त्याला धोका वाटला तर तो नाका होतो. मारायचा होता ना बाई मारणार होती. तर मित्रांनो असे साप उंदीर बिबटी
ते स्वतः घराच्या शेजारी येतात. अरे वा. पाय ना ते काय पाणी उरते आय शपथ. हा हा. तर असा खाना काढला तर जवळ जाऊ नका. आणि असा आवाज जर काढला तर तो आपल्याला आणि घेत शेतामध्ये तो मग एक फोटो घेऊन मा याच्यात पुढून रॉकेलचे नाही हे बरणी पाय कायची नाही ते नाही. बरं. हे चांगली बरणी ते झाकण आहे का तिला अंट्या कायची होती कुठं होती. नाही ते ना रॉकेलचा आवाज येतो. रॉकेलचा वास येतो का. रॉकेलचा किंवा डिझेलचा. हा तसं मित्रांनो पाहू शकता कोब्रा जातीचा नाग आहे. त्याच्यात न्यूरोटॉक्सिन विष राहतं आणि हा दमून झाला याचा तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. वेळ वाया घालू नका कारण त्याला एकच पर्याय असतो दवाखाना. आपण याला विचार त्याला विचार किंवा तंत्रमंत्र हे करता वेळ वाया घालतो आणि वेळ वाया घातला तर रुग्णाला जास्त होतं. असं न करता लवकरच चांगली बरणी आणून दवाखान्यात कसं जाता येईल याला मग त्या तिकडे बरणी आहे लिंबापाशी कोणतं देवस्थान आहे. विठ्ठल बिरते विठ्ठल बिरदेव थोडक्यात आमचे आदरस्थान यांचे भगत सोनाबापू तरंग बापू तरंगे यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नाग जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण असे वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण असे वन्यजीव वाचले तरच झाडे जगतील. यांच्या देखील कुठून लोक झाड जंगल तोड करणार नाही आणि जंगल वाचले तर पाऊस पाणी भरपूर होईल, आपल्याला ऑक्सिजन भेटेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं झाड लावण्याचं झाड वाचवण्याचा प्रयत्न करा आणि अशी वन्यजीव वाचवण्याचा प्रयत्न करा. तर बिरदेव विठ्ठल बिरदेव देवस्थान हिरेगड हे मालक सोनेबापू तरंगे यांच्यामुळं आम्हाला सुट्टीची सेवा करण्याची संधी भेटली आणि त्यांनी कंप्लीट 2 ते 2 तास लक्ष ठेवल्यामुळं मारायला खूप सोपं असताना सुद्धा त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पण असे वाचवा. तर हे ताई आहे सर्व कशाचे चर्चे मंदिराचे मालक भगत यांचंही अभिनंदन. तर धन्यवाद. त्याला जास्त त्रास न देता पॅक करत आहोत. बरणी सापडू नाही राहिली त्याच्यामुळं आपण त्याला धरलेला आहे. हे दुसरी बरणी पाय ना कुणीही झाकण आहे का त्याला. तिचा विचार करू नये. या बरणीचा असेल ना ही बारीक आहे ना. किंवा असा पकडण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही पकडाय गेले तर तुमच्याबरोबर धोका होईल म्हणून घरात नाही का दुसरी बरणी. तो होईल तितकं लांब राहून लक्ष ठेवा. पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. मला वाटतं ते बाबा पकडत होते, आपण पकडू. हो आलं ना संत जाऊ दे. ही घेऊ का त्याच्यात मरत का काय काय आणि घेत डिझेलची असली ना डिझेलचा आणि त्याचा लई याला याच्यात पाणी घाल बरं ही सळ थोडी. हा थोडी हिसळून काढा. तर मित्रांनो आपण त्याला त्रास नाही देत पण ती बरणी सापडून नाही राहिली त्याच्यामुळे धावावं लागला. ती नाही ही तिला झाकण नाही म्हणतो. त्याला काय ते जंगलात नाही नाही डबल आहे बरं का. डबल आहे हे एक इकडं आले आणि एक कुठे गेलं काय नाही. 2 होते का. तिथं वड्यात होते ते म्हणजे 2 दिवसापूर्वी होती. नाही नाही ते मोठ दिसले असते. नाही हे आज एवढीच पण आता ती एक इकडं आले मग एक कुठे गेलं काय नाही. तर मित्रांनो अगदी घराच्या आसपास गवत उतरलेलं आहे पावसामुळं. शेजारी गवत म्हणजे गवत पण झालेलं आहे त्याच्यावर तणनाशक मारा. त्या ठिकाणी बिटकी उंदीर येणार नाही आणि उंदीर बिटकी नाही आले तर असे साप येणार नाही. असे साप नाही यावा यासाठी एकच पर्याय असतो की उंदीर बिटकी तसेच पक्ष्यांचे घरटे
घराच्या जवळ येऊ नका जाणार. हा बरं द्या तोपर्यंत ते बरेच टाइम झाला. काय नाही पाण्याला नाही का पाण्याला नाही का डिझेलचा वास नको पेट्रोलचा नाही तर मग तेलचा वास मरत. हा रॉक तेल इथं ठेवतो जाता. आता ती बरणीत गेलं ना आता काय पाहते नाही. नाही